नमस्कार। हे 2 कच्चे बटाटे घेतले आहेत। ह्याची सालं काढून घ्यायचं आहे। आता हे कढईमध्ये तेल गरम करायला पाणी गरम करायला ठेवलं। हे 1 वाटी पाणी आहे। आता 1 वाटी पाणी आहे तर 1 वाटी आपण रवा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये। आता पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यानंतर मिक्स हर्ब्स टाकलेत। नंतर थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर कापलेली टाकली की नंतर मग रवा होता तो 1 वाटी घेतला आहे। हा माझा पहिला व्हिडिओ शूट नाही केला म्हणून मी हा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी करत आहे। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। आता हा चांगला डो मस्त एकजीव करून घ्यायचं। आता हा चांगला एकजीव झाला आहे। आता हे बघा, हे पहिलं मी करून ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये आपण हा बटाटा किसून टाकायचा आहे। हा कच्चा बटाटा आहे। आता हा चांगला ह्याच्यामध्ये एकजीव करायचा आहे। तर थोडं हे मिश्रण जरा मला सैलसर वाटलं। हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायला विसरली तर मी वरतून टाकत आहे। तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही मिरची पावडर टाका। आणि आता थोडंसं हे सैलसर डो वाटला म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकत आहे। थोडंसं पीठ टाकून आपण चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित, कारण कच्चा बटाटा टाकलाय म्हणून। आता वरून थोडंसं तेल टाकून आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ। आता हे पीठ मळून झालं की ह्याचे लहान लहान गोळे करून मस्त फक्त हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आपण ह्याला लाटायची गरज नाही का काही नाही। फक्त हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आपण ह्याला फक्त चपटं करून आता कढईमध्ये तेल गरम करून मी ह्याच्यामध्ये टाकत आहे। मस्त 2-2 3-3 जेवढ्या म्हणजे आपल्याला जेवढ्या आकाराच्या पाहिजे तेवढं आपण करू शकतो। मी ह्या छोट्या केल्या आहेत। तर तुम्ही पाहिजे तर मोठे मस्त कचोरी व समोसा खाण्यापेक्षा हे आपल्या मुलांना करून दिलं, मस्त नाश्त्याला करून दिलं, टिफिनला करून दिलं तर मुले पण खुश होतील। खूपच चांगलं एकदम मस्त क्रिस्पी झालं आहे। आणि घरगुती असं काहीतरी खायला भेटलं तर मुलांना पण बाहेरची आठवण येणारच नाही खाण्याची। तर हे बघा, तुम्ही हे करून द्या आपल्या मुलांना आणि खूपच टेस्टी आहे। आणि समोसा कचोरी खाण्याची काही गरजच वाटणार नाही मुलांना। मस्त रव्यापासून पौष्टिक पण आहे आणि चांगलं क्रिस्पी पण आहे। तर प्लीज तुम्ही हे करून द्या मुलांना आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।